वरचा पण चांगला आहे. तू म्हणली होती गॅलरीत काही पण करा, घरात काय नको. घरात पण केलं ना तुम्ही. आता दीदीचा ब्लॉग टाकणार आहे मी. होतं आम्ही झाडं आणले होते दुपारी, त्यांना झाडं लावायला सांगितले होते आणि आता मी आता तुम्हाला दाखवते त्यांनी किती राडा घातलाय ते. हो इकडे बघा, हे बघा, हे कुंड्या वगैरे सगळे भरून टाकलेले. सो हॅलो गाईज, तर पूजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की दीदी आणि मी कुठे गेलो आहोत. तर आता आम्हाला डीमार्टला जायचं होतं, म्हणून दीदी बोलली होती की मी मॉर्निंगची ड्युटी घेते, म्हणजे की मी दुपारी आले की मग आपण बाहेर जाऊ म्हणून. त्यासाठीच ना दीदीने सकाळीच मॉर्निंगची ड्युटी घेतली होती, म्हणजे की 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. तर ती घरून गेली होती 7 वाजता आणि दुपारी ती 3 वाजता घरी येणार होती. पण झालं असं की येता येताच ना तिला आठवलं की मला झाडं घेऊन जायचे आहेत घरी म्हणून. तर दाजी तिला घ्यायला गेले होते आणि मग येतानाच ना ते दोघं पण झाडं घेऊन आले. आता तिची सुट्टी झाली होती 3 वाजता, पण तिला घरी यायला जवळपास 4-4:30 वाजले होते. आणि त्यानंतर मग उशीरच झाला होता. मग तिला म्हटलं एवढा उशीर झाला आहे तर नको जायला म्हणून, कारण की जायचं कधी, परत यायचं कधी, तिथं परत शॉपिंग करायला पण टाईम जाणारच. त्याच्यामुळं म्हटलं उशीर होईल, त्या नको जायला. पण तिने काय ऐकलंच नाही. ती म्हटली की जाऊ तू तरी परत कधी जाणार आहे म्हणून. तर आम्ही दोघींनी पण मग आवरून घेतलं आणि आलो होतो इथे डीमार्टला. तसं पण ना तिच्या घरापासून आम्ही चलतच आलो होतो. तिच्या घरापासून अगदी 15 ते 20 मिनटं लागतात चलत यायला. आम्ही दोघी पण मस्त असं बोलत बोलत व्लॉग शूट करत करत आलो होतो ते डीमार्टला. तर इकडे आमची चालू झाली होती शॉपिंग. आता घ्यायचं काय तेच समजत नव्हतं, कारण की इकडून पुण्यावरून तर काय मी किराणा घेऊन जाणार नव्हते. परत माझे मिस्टर म्हणतील की तुला काय श्रीगोंद्यामध्ये किराणा नव्हता का, एवढ्या लांबून किराणा घेऊन आली. त्यासाठीच ना आम्ही किराणा वगैरे काहीच नाही घेतला. तर आम्ही फक्त अशा काही वस्तू पाहत होतो ज्या की खूप छान छान होत्या, ज्या की काचेच्या वस्तू होत्या आणि खूप युनिक वस्तू होत्या. त्याच ना आम्ही दोघींनी पण शॉपिंग वगैरे केली. त्या भेटल्या आम्हाला, खूप मस्त भेटल्या. बाकी तर आम्ही काहीच घेतलं नाही. आणि त्यानंतर मग इथे बिल वगैरे केलं. बिल काउंटरला येऊन तर 3-4 दिवस झाले मी इकडे ना पुण्याला आलेले आहे दीदीकडे. आणि आत्ता सध्या तर माझे इकडचेच पुण्याकडचेच व्लॉग आहेत, म्हणजेच की दीदीच्या घरचेच जे काही आम्ही स्वयंपाक वगैरे करताना तेच व्लॉग मी शूट वगैरे करते आणि तेच सध्या मी एडिट वगैरे करून यूट्यूबला अपलोड करते. तर आमची शॉपिंग वगैरे झाली आणि त्यानंतर निघालो होतो घरी. तर पाहू शकता हे पुण्यातील रात्रीचं ट्रॅफिक. तर आमची शॉपिंग ना जवळपास 3-3.5 तास चालूच होती. त्यामुळे ना आता उशीर पण घरी जायला झालाच होता. दाजींना फोन लावला पण त्यांचा फोन सायलेंट होता. आता दाजींचा फोन सायलेंट असल्यामुळे ना आम्हाला परत येताना पण चालतच यावं लागलं. आणि येताना दीदी जे झाडं घेऊन आली होती ना त्याचंच काम ते दाजींचं चालू होतं. तू म्हणली होती गॅलरीत काही पण करा, घरात काय नको. घरात पण केलं ना तुम्ही. मग आता बादली बिदली आणायला जावं लागत होतं. मग ही झाड फुलला, ही झाड एका झटक्यातच फुलले डायरेक्ट. तुला कट केलं होतं ना. हे पण खरंच वाटतंय का नाही पूजा? माती टाकली, माती बदलली. आता दीदीचा ब्लॉग टाकणार आहे मी. टाम्या टाम्या नाही बोलत मी काय बोलणारच नाही. एक काम करा तुम्ही दोघं आवरा, मी स्वयंपाक करते. नको, मी आवडतो मी अंडी टाकते उकडायला. आपल्याला गरज नाही पूजा कुणाची, आपलं आपलं आवडत असतं. अहो तुम्ही दोघं जण आवरा, मी स्वयंपाक करते. हे काहीच आम्ही आत्ताच घरी आलो आहोत डीमार्टमधून, आम्ही दोघी जणी. आणि घरी आल्याला त्यांना एक काम सांगितलं होतं आणि त्यांना फोन केला तर त्यांनी काय आमचा फोन उचलला नाही. आम्ही दोघी जणी चालत आलोय आणि त्यांना एक काम सांगितलं होतं. आम्ही झाडं आणले होते दुपारी, त्यांना झाडं लावायला सांगितले होते. आणि त्यांना मी आता तुम्हाला दाखवते त्यांनी किती राडा घातलाय ते. हो इकडे बघा. नाही बघा, आता त्यांना लाज वाटते बघायची. हे बघा, हे कुंड वगैरे सगळं भरून टाकलेलं आहे. आता मी त्यांना सांगितलं होतं बाहेरचंच भरवा, घरातलं काही भरू नका. तुम्हाला घरातलं पण दाखवते. हे बघा, मी दुपारी ड्युटीवरून आलते आणि त्याच्यानंतर झाडे आणले आम्ही. आता त्यांनी बघा एवढा राडा घातलाय
आता आम्ही आताच दमून आले आणि एवढा राडा कधी आवरायचा. आता तुम्हीच सांगा मला. आता आम्ही काय काय झाडं आणलेत आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. आता स्वयंपाक करायचा आहे, दाखवतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग नाही बघा, कंटिन्यू व्लॉग करायचा मला. भेटूया पुढच्या वेळामध्ये. त्या ती कापड धुवून आणते. लय नाटकं सुचते. जरा दाजी उद्या माती येईन उद्या. सोमाला पण सांगतो माती आणायला. आणू ते माझे मी घेऊन आणते. एवढी माती आहे अजून. माझे मी घेऊन आणते. काढू का? काय नको 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 नका रडू का. आम्ही काय काय झाडं आणले तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते. सगळे झाडं सगळ्यांची नावं बिवं टाकून टाकत. आई 4-5 अंडे टाकते मी. किती? बर स्वयंपाक करायचा आहे. आज करायची अंड्याची भाजी दाजीला आणि मलाच. आणि दीदी तर काय खातच नाही. काय मग काय उकडायला टाकू का नको? किती अंड्याची करायची? जास्त कर. 8 अंड्याची कर. मी ते बाहेर मला कपडे बदलून आणू दे. 4, 5, 6, 7, 8 बास का? अंड्याची भुर्जी करायची आज. दीदीचं आणि दाजीचं ना बाहेर काम चालूच होतं आणि इकडे आतमध्ये मी स्वयंपाकाला लागले होते. तर मला एक अशी कमेंट आली होती की तुझी दीदी काय जॉब करते म्हणून. तर माझी दीदी नर्स आहे, ती डायलिसिसचा जॉब करते हॉस्पिटलमध्ये. आणि ही पण एक कमेंट होती की तुझी दीदी आणि तुम्ही दोघीजणी सख्या बहिणी आहेत का. तर नाही, आम्ही दोघीजणी सख्या बहिणी नाही आहेत, ती माझी चुलत बहीण आहे. सगळ्यांना असंच वाटतं की आम्ही दोघी पण सख्या बहिणी आहोत म्हणून. लहानपणी पण आम्ही दोघीजणी जिकडे जायचो ना बाहेर, तिकडं पण आम्हाला म्हणायचे की तुम्ही जुळ्या बहिणी आहेत का, सख्या बहिणी आहेत का. सगळ्यांना असंच वाटतं आणि अजून पण सगळ्यांना असंच वाटतं. तर असो, तर इकडे आवरलं होतं दीदीचं पण बाहेरचं काम आणि ती पण आली होती मला स्वयंपाक करू लागायला. तर असा काय होता आजचा आमचा व्लॉग. आणि डीमार्टमध्ये आम्ही काय शॉपिंग केली ना त्याचा पण व्लॉग मी अपलोड केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि गाईज आता माझी यूट्यूबवरती जवळपास 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आलेले आहेत. अगदी काही सबस्क्रायबर्स कमी आहेत आणि तेवढे पटकन अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ना पटकन असं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.